मंडळी आपणास माहीत आहे, की अकलूज नगर परिषदेची निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर लढवली जाते. सगळेच राजकीय पक्ष, राजकीय उमेदवार असतील, नगरसेवक असतील भावी होणारे, आता कोण होणार आहे ही जनता ठरवेलच. नगराध्यक्ष असतील, हे प्रत्येकजण विकासाच्या मुद्द्यावर बोलतंय. ते होम टू होम प्रचार चालू आहे सगळ्या पक्षांचा. तर आम्ही असं ठरवलं, की उमेदवार जे आहेत, भावी होणारे नगरसेवक, त्यांच्याच घरी प्रत्येक राजकीय पक्षाच्या उमेदवाराच्या घरी जाऊन त्यांच्या समस्या काय आहेत, ते कशासाठी विकासाच्या मुद्द्यावर बोलतात, अकलूजमध्ये आणखी काय विकास हवा आहे, त्यांच्या दृष्टीनं अकलूज कसं आहे, कसं हवं आहे, यासाठी आपण त्यांच्या घरी आलो आहेत. आपल्यासमोर आहेत, आपल्यासोबत आहेत जावेद नबीलाल तांबोळी. हे प्रभाग 4 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पक्षातून निवडणूक लढवीत आहेत. तर आपण त्यांनाच विचारूया, की नक्की अकलूज तुमच्या प्रभागात कसं आहे? नमस्कार. माझं नाव जावेद नबीलाल तांबोळी. मी अकलूज प्रभाग 4 मधून उभा आहे. आदरणीय लोकनेते प्रतापसिंह मोहिते पाटील, आदरणीय आईसाहेब डॉक्टर उर्वशीराजे धवलसिंह मोहिते पाटील यांच्याकडून मला उमेदवारी मिळाली आहे. तरी मी ह्या अकलूजच्या आणि माझ्या वार्डाचा विकास करण्यासाठी मी उमेदवारी मागून घेतलेली आहे. मी एक जनसेवक आहे. तुम्हाला अकलूज कसं हवंय? आता काय आहे? अकलूजमध्ये काय अडचणी आहेत? अकलूजमध्ये म्हणजे पाण्याचा विषय गंभीर आहे. पाणी 4 दिवसातला 3 दिवसातनं एकदा येतंय. गटारीची समस्या आहे आणि रस्ते आणि लाईट. बरं. आणखी काय तुम्हाला अकलूजमध्ये हवं आहे का? म्हणजे अकलूजमध्ये तुम्ही जर निवडून आला, तर तुमच्याकडून लोकांच्या काय अपेक्षा आहेत? की पाणी 24 तास नळाला यावं, रस्ते व्यवस्थित पाहिजे आणि गटारी ड्रेनेज चांगलं पाहिजे. तरुणांच्या खूप अडचणी आहेत. तरुणांना शिकण्यासाठी बाहेरगावी जावं लागतंय. अकलूजमधली मुलं बरेचसे बाहेरगावी जातात. तर त्यासाठी करण्याची काही इच्छा आहे का तुमची? हो, नक्कीच. मी दीपक सदाशिव सुत्रावे, प्रभाग क्रमांक 5 मधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्याकडून निवडणूक उमेदवार म्हणून उभा आहे. मला हे तिकीट लोकनेते प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव धवलसिंह मोहिते पाटलांनी हे उमेदवारी तिकीट दिलेलं आहे आणि मी त्यांच्या प्रेरणेनं इथं निवडणूक लढवत आहे. आम्ही अकलूजमध्ये प्रत्येक इलेक्शनमध्ये विरोधक म्हणून काम करतो आणि मी असं कुणाला तगडा बिगडा समजत नाही आहे उमेदवार म्हणून. का तर आमचं काम आहे आणि अकलूजची जनता सुज्ञ आहे. त्यांनी मागच्या इलेक्शनमध्ये काय केलं आहे हे सगळ्यांना माहीत आहे. मागच्या ग्रामपंचायत इलेक्शनमध्ये काय केलं आहे हे अकलूजकरांना नाही, महाराष्ट्राला माहीत झालेलं आहे. त्याच्यामुळं कोणत्याही सत्ताधाऱ्याने प्रस्थापितांनी असं समजू नये की लोक मलाच मतदान करतील, लोक ह्याला करतील, असं काही नाही. त्यात प्रभाग 5 हा जुना अकलूजमध्ये मोडतो. उंचवट्याचा भाग आहे. तिथं प्रेशरनं पाणी येत नव्हतं. 4-4 दिवसाआड पाणी येतं. आता प्रेशरचं पाणी वरून पाईपलाईन केली, प्रेशरनं पाणी येतं आहे. पण ती 4 दिवसाआड 5 दिवसाआड पाणी येतं आहे. थंडीच्या दिवसात जर 4 दिवसाआड येत असेल तर उन्हाळ्यात मग किती दिवसाआड येत असेल? हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. दुसरा रस्त्यांचा आहे, गटरींचा आहे आणि अकलूज म्हणजे जुनं अकलूज हे एक सत्ताधाऱ्यांच्या बरोबर असणारं अकलूज होतं. पण आता तिथं लोकांमध्ये बदलाची हवा आहे. आपण आता होम टू होम प्रचार चालू केलाय. हं. आता प्रत्येक घरी तुम्ही प्रत्येक नागरिकाच्या अडचणी समजून घेतल्या. तर नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत? प्रतिक्रिया नागरिकांना आता बदल हवा आहे, असं ते बोलतात. बदल बदल म्हणजे कशा स्वरूपाचा बदल? बदल म्हणजे ते आम्हाला प्रतिसाद देतात, की राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळाला मतदान करून लोक आम्हाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देणार आहेत. नाही नाही, विकास जर केला असता त्यांनी, आता प्रस्थापित आणि सत्ताधारी हे मागच्या वेळेस भाजपचीच होती. काय हे प्रस्थापित आहेत, ते नेहमी सत्तेत आहेत आणि कधी त्यांनी विकास केला आहे? कोणत्या लोकांना ॲडमिशन दिलेत, कोणत्या लोकांना जवळ घेऊन हे केलं आहे. जुन्या अकलूजमधल्या किती लोकांना गाळे दिलेले आहेत. हे असं काही नाही की त्यांनी अकलूजचा विकास केला आहे, येणाऱ्या लोकांचाच केलेला आहे, बाहेरून येणाऱ्या. 2011 पासून आम्ही ग्रामपंचायत असू द्या, जिल्हा परिषद असू द्या, यामध्ये प्रस्थापितांच्या विरोधात निवडणूक लढवतोय आणि या वार्डातून 5 नंबर वार्ड, आता हा अर्धा 4 नंबर वार्ड ॲड झाला आहे 5मध्ये. अशा ह्याच्यातून आम्ही फिरतोय. लोक आम्हाला त्यावेळेससुद्धा आम्हाला कधी काय अडचण वाटली नाही आणि आता ह्या प्रस्थापिताला जर 2019च्या इलेक्शनमध्ये त्यानं इलेक्शन लढवलं, त्यावेळेस त्याला दहशत दिसली नाही का इथली अकलूजची.
आजच त्याला दहशत का दिसते? का तर प्रस्थापितांनी त्याला डावललं आहे भाजपवाल्याला. त्याच्यामुळं तो माजी आमदार येड्यासारखं करतोय. आता कसं आहे माहिती आहे का, धवलसिंह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आम्हाला तिकीट दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सत्तेत आहे आणि आम्ही निधी आणू शकतो अ, नगर परिषदेसाठी आणि भरपूर कामं करू. ड्रीम सिटी म्हणून जे आहे, धवलसिंह मोहिते पाटलांनी आणि आमचे नेते उर्वशीराजे मोहिते पाटील यांनी जे ड्रीम सिटी अकलूजचं स्वप्न बघितलं ते स्वप्न पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू.